बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीच्या प्रतिनिधींनी आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेतली। देखावे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, उत्सव काळात पार्किंग व्यवस्था सक्षम करावी यासह विविध अपेक्षा प्रशासनाकडे व्यक्त केल्या। अनेक मंडळांनी गणपती आगमन मिरवणुकीचं नियोजन केलंय, त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। मात्र आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसह संपूर्ण गणेश उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, कायद्याचं पालन करावं असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना झाली आहे। या समितीच्या सदस्यांनी आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेतली। गणेश आगमन विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना परवानगी द्यावी, एकाच दिवशी गणेश आगमन मिरवणुकीबद्दल सक्ती करू नये, गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनानं मंडळांना सहकार्य करावं, देखावे रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, शहरातील प्रमुख मैदानात पार्किंगचं नियोजन करावं अशा मागण्या या बैठकीत महासमितीच्या वतीनं करण्यात आल्या। शिवाय शॉर्ट सर्किटचा धोका लक्षात घेऊन विद्युत पुरवठ्याची सुरक्षित व्यवस्था असावी, विसर्जन झाल्यानंतर वाहनांना परतण्यासाठी मार्ग एकेरी असावा यासह अन्य काही अडचणींबाबत महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली। की गेली 4 दिवस जरा वातावरण वेगळ्या पद्धतीने होतं, काही गैरसमजूत झालं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। कारण प्रशासनानं असा कुठलाही गणेशोत्सव आगमनसाठी पारंपरिक वाद्यासाठी कुठलीही बंदी आणलेली नाही। मुळात त्यांचं काही गोष्टीचं चर्चा आता आमची त्यांच्याशी सविस्तर झाली। SP साहेब यांनी आम्हाला काही मुद्दे सांगितले, आम्ही त्यांना आमचे मुद्दे सांगितले आणि त्यामध्ये मार्ग निघेल म्हणून सांगितलं। आता 31 तारखेला जी खासदार आणि आमदार, कोल्हापूर शहराचे आमदार आणि परत प्रशासन यांच्यावर जी बैठक होईल, त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा तुम्हाला समजून येईलच इथं। पण आज जी काय चर्चा झाली त्यामध्ये असं दिसून आलं की त्यांनी सांगितलं की पारंपरिक वाद्याने तुम्ही कोणतीही मिरवणूक काढा, त्याला काय अडचण नाही आगमनसाठी। गणेश उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस आणि सार्वजनिक मंडळांचं परस्पर सहकार्य असेल असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पष्ट केलं। तसंच गणेश आगमन मिरवणुका काढण्याऐवजी मूर्ती मंडपातच विराजमान करून तिथं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आनंद साजरा करावा, कारण आगमन मिरवणुकीवेळी काही अनुचित घटना घडण्याची शक्यता असते, वाहतुकीची कोंडी होते, त्यामुळं आगमन मिरवणुका टाळाव्यात असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं। तसंच विसर्जन मिरवणुकीतही डॉल्बी नको असं सांगितलं। महाद्वार रोडवर काही धोकादायक इमारती आहेत, त्यामुळं मंडळांनी पर्यायी विसर्जन मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं। असे काही ठराविक गणपती मंडळ आहे ज्यांचे पूर्वीपासून पारंपरिक रीतीने काही वर्षापासून आगमन, मोठे मंडळ आहे ज्यांचे आगमन ॲक्च्युअल आगमनचे पूर्वी होत आहे। असे लोकांना काही कन्फ्युजन होतं की आम्ही त्यांना मिरवणूकची परवानगी देणार नाही आणि यासाठी काही कन्फ्युजन सुरू होतं। यामध्ये सर्वांना स्पष्ट केलेलं आहे की ज्यांचे ठराविक काही वर्षापासून आगमन मिरवणूक सुरू आहे असे लोकांना आगमन मिरवणूकची आम्ही परवानगी देणार आहे, परंतु पारंपरिक वाद्ययंत्र सोबत देणार आहे। गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनासोबत कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती सक्रिय राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। या बैठकीला अध्यक्ष गजानन यादव, उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, प्रसाद वळंजू, सचिव पद्माकर कापसे, किरण अतिग्रे, सुशील भांदिग्रे, अजित सासने, सुदर्शन सावंत, शशिकांत बिडकर, अनिल अष्टेकर, नितीन पाटील यांच्यासह सदस्य आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।